बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. शालार्थ आयडी घोटाळा एक महत्त्वपूर्ण आणि गंभीर प्रकरण बनलंय आणि आता अशोक खरात आणि त्याच्या भावावर संशय व्यक्त केला जातोय. नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी तपास सुरू करण्याची शक्यता वर्तवली आहे. दिलीप खरातच्या शालार्थ आयडीच्या वैधतेवर शंका निर्माण झाल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. विशेषतः अशोक खरातच्या दबावाखाली काही फाईल्स मंजूर झाल्याच्या चर्चांमुळे राजकीय हस्तक्षेपाचा अंदाज व्यक्त केला जातोय. अशोक खरात जो पूर्वी शेकडो महिलांचं लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीसाठी चर्चेत आला होता, आता या नवीन प्रकरणात अडकण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये दीपक केसरकर यांच्या कार्यकाळात अशोक खरातने आपल्या भावाला शालार्थ आयडी मिळवून दिल्याची चर्चा रंगली आहे आणि यामुळे शिक्षण विभागातील काही महत्त्वपूर्ण फाईल्स मंजूर केल्या गेल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस नवीन खुलासे होत आहेत. खरातचे रुपाली चाकणकर यांच्या सोबतचे फोटो व्हायरल झाल्याने सुरुवातीपासूनच खळबळ माजली होती. महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर एसआयटी चौकशीसाठी हजर राहणार नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान एसआयटी आज खरातच्या मोबाईल फोनवरील डेटा तपासण्यावर लक्ष केंद्रित करते. कॉल रेकॉर्ड्स, चॅट्स, मेसेजेस आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे. मोबाईलमधील विविध संपर्काच्या आधारे नवीन धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न केला जातोय. तपासकर्ते आता खरातच्या संपर्क साखळीचा आकार समजून घेण्याचा प्रयत्न करतायत. रुपाली चाकणकर यांनी माजी महिला आयोगाध्यक्ष असताना खरातशी संबंधित काही निर्णय घेतल्याचं समोर आलंय. रुपाली चाकणकर शिवनिका ट्रस्टशी संबंधित असल्याचं म्हटलं जाते. एसआयटी आता ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करत असून ट्रस्टच्या आजी माजी सदस्यांना देखील समन्स बजावण्यात आले आहेत. आतापर्यंतच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर देश आणि राज्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. गॅस बुकिंग करूनही वेळेवर सिलेंडर मिळत नसल्यामुळे हॉटेल व्यवसायांवर मोठा परिणाम झालाय. अनेक जिल्ह्यांमध्ये हॉटेल्स बंद पडतायत आणि गॅसवर चालणारे छोटे मोठे व्यवसायही ठप्प झालेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी उपाययोजना सुचवत नागरिकांना पीएनजी सेवेसाठी तातडीने अर्ज करण्याचं आवाहन केलंय. त्यांनी सांगितलं की अर्ज केल्यास 3 महिन्यात पाईपलाईनचे काम पूर्ण न झाल्यासही एलपीजी सेवा चालू राहील. अर्ज न केल्यास काही भागात 3 महिन्यानंतर एलपीजी सेवा बंद होऊ शकते. ही अंमलबजावणी फक्त ज्या महानगरांमध्ये पीएनजी प्रकल्प सुरू आहे तिथेच लागू होणार असून इतर भागात एलपीजी सेवा सुरू राहील. तसेच व्यावसायिक वापरासाठी गॅस कोट्यात 50% वाढ करण्यात आल्याचं भुजबळ यांनी स्पष्ट केलंय. इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे भारतात ऊर्जा संकट निर्माण झालंय. अनेक ठिकाणी गॅस सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार आहे, तर काही ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल देखील उपलब्ध नाहीत. यामुळे लोकांमध्ये संभ्रम आणि तणावाचं वातावरण निर्माण झालंय. आज दुपारी चारकोप गावात गॅस सिलेंडरसाठी प्रचंड गर्दी झाली होती. गॅस गाडी न आल्याने लोक संतप्त झाले आणि त्यांनी एचपी गॅस एजन्सीमध्ये प्रवेश करून प्रिंटर आणि टेम्पोची काच फोडली. या घटनेत एका महिला कर्मचाऱ्याला किरकोळ दुखापत झाली. घटनास्थळी चारकोप पोलीस पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांनी सांगितलं की इतर कोणतीही तोडफोड झाली नाही आणि गॅस एजन्सीजवळ पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पेट्रोल टंचाईच्या अफवांमुळे उल्हासनगर शहरात पेट्रोल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दुचाकींच्या टाक्यांमधून अज्ञात चोरट्यांनी इंधन काढून नेलंय. काही वाहनधारकांना सकाळी गाडी सुरू करताना पेट्रोल संपल्याचं लक्षात आलंय. चोरीच्या घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यात आणि पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे आणि वाहनं सुरक्षित ठिकाणी उभी करावीत अशी सूचना पोलिसांनी दिली आहे. सरतेशेवटी ऊर्जा संकटामुळे जनतेत तणाव निर्माण झाला असून गॅस आणि पेट्रोलच्या उपलब्धतेबाबत सतर्क राहणं आवश्यक आहे. राज्यातील विविध भागात आज अवकाळी पावसाने आणि गारांच्या माऱ्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण केली आहे. पुणे, वाशिम, धुळे, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडलाय, ज्यामुळे शेतमालाचं मोठं नुकसान झालंय. पुणे शहरासह भोरमध्ये मुसळधार पावसासोबतच गारांचा पाऊस पडलाय. भोर तालुक्यातील उतरवली गावात जोरदार वाऱ्यांसह गारांचा पाऊस झालाय. शेतकऱ्यांच्या गहू, ज्वारी आणि हरभरा पिकांचं मोठं नुकसान झालंय. गारांच्या पावसामुळे वातावरणातील उष्णता कमी झाली आहे, परंतु शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसलाय. वाशिम जिल्ह्यात रिसोड शहरासह अन्य भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय. उकाड्यामुळे त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय, पण पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे. धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरात रिमझिम पाऊस पडलाय, ज्यामुळे कांदा, गहू आणि मका पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झालाय, यामुळे पिकं आणि फळबागांना नुकसान झालं आहे.
जालन्यातील महिला आणि बालविकास कार्यालयात आज महिलांची मोठी गर्दी दिसून आली. कारण लाडकी बहीण योजनेत लाभ घेणाऱ्या अनेक महिलांच्या ई-केवायसी किंवा बँक खात्याशी संबंधित चुका अद्याप दुरुस्त झाल्या नाहीत. योजनेतील हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी केवायसी दुरुस्ती करणे अनिवार्य आहे. काही महिलांना मागील 4 ते 5 महिन्यांपासून हप्त्याची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे या महिलांना आपले दस्तऐवज दुरुस्त करून लाभ मिळवण्यासाठी शहरात मोठ्या संख्येने येण्याची गरज भासली आहे. शासनाने या दुरुस्तीसाठी अंतिम तारीख 31 मार्च निश्चित केली आहे. त्यामुळे उद्या ही गर्दी आणखीन वाढण्याची शक्यता आहे. महिलांनी आपली ई-केवायसी व बँक खात्याशी संबंधित चुका वेळेत दुरुस्त केल्या तरच लाडकी बहीण योजनेतील हप्त्याचा लाभ मिळू शकेल. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.